बऱ्याचदा मला तुम्ही लोक विचारता की काय सचिन प्रत्येक वेळेस 15 वर्ष 20 वर्ष असं लॉंग टर्म वालच तू इन्व्हेस्टमेंट प्लॅन सांगतो. आम्हाला काहीतरी झटपट, आम्हाला लवकर पैसे हवेत, आम्हाला पटापट वाला सांग ना. तर मी त्यांना हेच सांगेल, झटपट आणि पटापट गेलो ना की टोरस होऊन जातो. किंवा जर तुम्ही इन्स्टंट नूडल्स पण बघितले असेल, जे आपल्याला सांगतात की 2 मिनिटात नूडल्स तयार होतील, पण तुम्ही पण जेव्हा पण कोणीही बनवायला घेतले असतील इन्स्टंट नूडल्स, तर ते कधीच तेवढ्या वेळेत बनत नाही. आपण सुरुवात केली की त्याला शिजायसाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आपल्याला द्यायला लागतो. ती प्रोसेस आपल्याला पूर्ण करायला लागते आणि त्याच्यानंतरच त्या नूडल्सचा खाण्याचा मजा येते. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये पण जेव्हा तुम्ही सातत्य ठेवाल, कंटिन्युटी ठेवाल, त्याला इन्व्हेस्टमेंटला जो लॉंग टर्मचा पिरियड आहे, जर तुम्हाला कंपाऊंडिंगची मजा घ्यायची असेल, तर तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 वर्ष इन्व्हेस्टमेंट करावीच लागेल आणि तरच तुम्हाला याची मजा कळेल. तुम्हाला मॅजिक कळेल की म्युच्युअल फंडमध्ये आणि कंपाऊंडिंगमध्ये काय मॅजिक आहे. त्यामुळे झटपटच्या नादात कुठे जाऊ नका किंवा कोणत्याही चुकीच्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्हालाही तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सातत्य ठेवावं लागेल आणि तुम्हाला म्युच्युअल फंडवरती विश्वास ठेवायला लागेल आणि तुमच्या ॲडवायझरनी जो पिरियड सांगितलाय की जे तुमचे गोल्स आहेत त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही कंटिन्यू करत राहा. तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.